विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थापनाची कार्य या प्रकरणाचा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय पाहिलेला आहे. त्याच्यामधील वस्तुनिष्ठ प्रश्नानंतर संज्ञा पाहिलेल्या आहेत प्रश्न क्रमांक 2मध्ये, आणि त्यानंतर पुढील परिस्थिती किंवा खालील परिस्थिती आणि घटना यांचा अभ्यास करून आपलं मत नोंदवा हा जो प्रश्न असतो तो प्रश्नही आपण त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतरचा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय त्या ठिकाणी दीर्घोत्तरी प्रश्नांचा आहे आणि तो सगळा स्वाध्याय आपल्या नोट्समध्ये येईल. या स्वाध्यायानंतर आपण आपल्या अभ्यासक्रमामध्ये जे आपलं प्रकरण नंबर 3 आहे, उद्योजकतेचा विकास, या उद्योजकतेचा विकास या प्रकरणाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण सुरुवात करणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीपर्यंत आपण अनेक विषयांचा अभ्यास केलेला आहे. गणित, शास्त्र, भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र असे विषय आपण 10वीपर्यंत अभ्यास केलेले आहेत. 11वीमध्ये आपण कॉमर्स शाखेमध्ये प्रवेश केल्यानंतर आपण काही नवीन विषयांच्या अभ्यासाला सुरुवात केलेली होती. त्यामध्ये अर्थशास्त्र, चिटणीसाची कार्यपद्धती, जमा खर्च, त्यानंतर वाणिज्य संघटन यासारख्या विषयांचा आपण इयत्ता 11वीमध्ये अभ्यास केलेला आहे. आणि इयत्ता 12वीला सुद्धा तुम्हाला कॉमर्स शाखेला तेच विषय आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही ज्या ज्या विषयांचा अभ्यास केला त्या त्या विषयांमध्ये तुम्ही वेगवेगळ्या संकल्पना अभ्यासलेल्या आहेत, वेगवेगळ्या घटकांविषयी तुम्ही त्या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. परंतु आज जो घटक आपण पाहणार आहोत त्या घटकाविषयी आजपर्यंतच्या आपल्या शिक्षणामध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो फारशी माहिती घेतलेली नाही. आणि त्यामुळं या प्रकरणामध्ये जे आपण शिकणार आहोत ते आपल्यासाठी नवीन आहे. तो सगळा जो भाग आहे तो कसा आहे, आपल्यासाठी नवीन आहे. आणि हा भाग जरी नवीन असला तरीसुद्धा आपल्या देशाच्या औद्योगिक प्रगतीच्या दृष्टीनं, आपल्या देशामध्ये रोजगाराची निर्मिती करण्याच्या दृष्टीनं आणि आपण स्वतः नोकरीच्या पाठीमागं फिरण्यापेक्षा आपला स्वतःचा उद्योग सुरू करावा या दृष्टिकोनातून जर विचार केला तर हे जे प्रकरण आहे ते प्रकरण खूप महत्त्वाचं आहे. हे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा. बघा, उद्योजकतेचा विकास, आंत्रप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट किंवा उद्योजक, आंत्रप्रेन्युअर, हे जे शब्द आहेत हे शब्द आपण या पाठीमागं फारसे ऐकलेले नसतील. उद्योजक हा शब्द आपण ऐकलेला असेल, पण उद्योजकतेचा विकास वगैरे ह्या ज्या संकल्पना आहेत त्या घटकाविषयी आपल्या अभ्यासक्रमामध्ये फारशी कुठेही चर्चा आपण केलेली नाही किंवा झालेली नाही. हे आपल्याला प्रकरणाचं नाव ऐकल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जाणवत असेल. पण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे देशाच्या प्रगतीच्या दृष्टीनं, रोजगाराच्या निर्मितीच्या दृष्टीनं, नोकरीच्या पाठीमागं न लागता आपला स्वयंरोजगार सुरू व्हावा या दृष्टिकोनातून जर विचार केला तर हे प्रकरण आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. हे प्रकरण खूप महत्त्वाचं आहे. याच्यामधून बरंच काही शिकण्यासारखं आहे की जे आपल्याला आपल्या भविष्यामध्ये त्या ठिकाणी एक चांगला उद्योजक बनवू शकतं. एक उद्योजक बनण्याची प्रेरणा आपल्याला त्या ठिकाणी काय करू शकतं, देऊ शकतं. तर त्या दृष्टिकोनातून या प्रकरणाचा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, उद्योजकतेचा विकास या प्रकरणाची प्रस्तावना पाहण्यापूर्वी, त्याच्यामधल्या वेगवेगळ्या संकल्पना पाहण्यापूर्वी आपल्याला जे माहीत आहे त्याविषयी त्या ठिकाणी आपण पहिल्यांदा थोडीशी चर्चा करूया. बघा, उद्योजक किंवा उद्योगपती हे की नाही, हे शब्द आपण ऐकून आहेत आणि आपल्याला काही उद्योजकांची, काही उद्योगपतींची नावंसुद्धा माहीत आहेत. काही उद्योगपतींची नावंसुद्धा माहीत आहेत. मग त्यामध्ये छोटे उद्योजक आहेत, काही मोठे उद्योजक आहेत,
की ज्यांची आपण त्या ठिकाणी नावं जाणून आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यापैकी काही उद्योजकांची मी नावं या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे, की जेणेकरून तुम्हाला मग उद्योजक म्हणजे कोण, उद्योगपती म्हणजे काय, उद्योजकतेचा विकास म्हणजे काय, आहे की नाही, ह्या गोष्टी हळूहळू त्या ठिकाणी काय होतील, त्या ठिकाणी तुम्हाला समजू लागतील. म्हणजे आपल्याला ज्ञाताकडून अज्ञाताकडून जे आपल्याला माहीत आहे, आपल्याकडं ज्ञाताकडून आपल्याला अज्ञाताकडे जायचं आहे. ज्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत त्या गोष्टी आपण पहिल्यांदा जाणून घेऊया आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे माहीत नाही त्याविषयीची माहिती आपण या प्रकरणामध्ये काय करूया, घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, उद्योजकाविषयी फारशी जरी आपल्याला काही माहिती नसली तरी आता 4थी 3रीचा 5वीचा जो इतिहास आहे त्या इतिहासामध्ये त्या ठिकाणी जमशेदपूर या ठिकाणी टाटा यांनी पहिल्यांदा त्या ठिकाणी भारतामध्ये लोखंड आणि पोलादाचा कारखाना उभा केला. हे आपण कुठंतरी वाचलेलं आहे. जमशेदजी टाटा यांनी पश्चिम बंगालच्या प्रांतामध्ये त्या ठिकाणी लोखंड आणि पोलादाचा कारखाना भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो स्थापन केला, ठीक आहे. आणि त्यामुळं आपण त्या ठिकाणी टाटा म्हणजे त्यावेळीपासून आपण त्या ठिकाणी टाटांना त्या ठिकाणी आपण उद्योजक म्हणून ओळखतो, ठीक आहे. बघा आपण ज्यावेळेस लहान होतो किंवा ज्यावेळेस आम्ही लहान होतो, आता भारतामध्ये खूप उद्योजक आहेत, पण ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस भारतामध्ये प्रामुख्यानं 3 नावं घेतली जायची. उद्योजक म्हटलं की 3 नावं आमच्या समोर असायची त्या काळात. एक टाटा, दुसरे बिर्ला, टाटा बिर्ला आणि आपल्या जवळचे वालचंद शेठजी, वालचंद इंडस्ट्रीज. बघा विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्यानंतरच्या बऱ्याच काळापर्यंत टाटा बिर्ला आणि आपल्या शेजारी जी वालचंदनगर इंडस्ट्री आहे ही नावं उद्योग क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर होती. भारतामध्ये प्रामुख्यानं हे सगळे आघाडीचे उद्योजक होते. आजच्या घडीला जर आपण पाहिलं तर आज भारतामध्ये असंख्य उद्योगधंद्यांची उभारणी केली गेलेली आहे आणि अनेक उद्योजकांनी याच्यामध्ये काय केलेलं आहे, उद्योगधंद्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आज देशाच्या प्रगतीला त्यांनी खूप मोठा हातभार लावलेला आहे, ठीक आहे नाही. आज उद्योजक जर कोणी नाव विचारलं तर आपण त्या ठिकाणी रिलायन्सचे अंबानी बंधू आपण नाव सांगतो, अदानी, ठीक की नाही, अशी बरीच नावं आपल्यासमोर येतील. पण पूर्वीच्या काळी टाटा असतील, बिर्ला असतील, त्यानंतर त्या ठिकाणी वालचंद शेठजी असतील, या लोकांनी भारतामध्ये त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो उद्योगधंद्याचा पाया घातला आणि म्हणून त्यांना आपण उद्योजक म्हणत होतो. काय म्हणत होतो त्यांना आपण? उद्योजक असं म्हणत होतो. बघा टाटा बिर्लाप्रमाणे स्वातंत्र्याच्या काळामध्ये म्हणजे 20व्या शतकाच्या सुरुवातीला इतरही काही उद्योजक भारतामध्ये होते की फक्त त्यांच्या वस्तूंची आपल्याला फक्त माहिती होते. त्यांच्या वस्तूंची काय होते आपल्याला फक्त माहिती होती. बघा विद्यार्थी मित्रांनो, विहिरीवरती जर तुम्ही आत्ता गेला तर त्या ठिकाणी आपल्या शेतीला पाणी देण्यासाठी आपण इलेक्ट्रिक मोटार वापरतो, ठीक आहे नाही. पण आमच्या लहानपणी ज्यावेळेस आम्ही विहिरीवरती जायचो त्यावेळेस विहिरीवरती त्या ठिकाणी डिझेल इंजिनचा पंप बसवलेला असायचा, म्हणजे इंजिन बसवलेलं असायचं. 5 हॉर्सपॉवरचं इंजिन बसवलेलं असायचं आणि हे 5 हॉर्सपॉवरचं जे इंजिन आहे ते इंजिन विद्यार्थी मित्रांनो किर्लोस्कर कंपनीनं बनवलेलं होतं आणि त्या काळामध्ये किर्लोस्कर इंजिन हे शेतीला पाणी देण्यासाठी खूप प्रसिद्ध होतं, ठीक नाही. आणि ते जे शंतनूराव किर्लोस्कर असतील किंवा त्यांचे जे कुटुंबीय असतील, हे कुटुंबीयसुद्धा विद्यार्थी मित्रांनो स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतामध्ये त्या ठिकाणी त्यांनीसुद्धा उद्योगधंद्याचा पाया काय केलेला होता, उभारलेला होता, ठीक नाही. म्हणजे ग्रामीण भागामध्ये जर त्या काळामध्ये उद्योजकाची उत्पादनं जर कोणाची जास्त प्रमाणामध्ये येत असतील तर त्या ठिकाणी किर्लोस्कर कंपनीची उत्पादनं ही मोठ्या प्रमाणामध्ये काय केली जात होती, विकली जात होती, ठीक नाही. मग त्या ठिकाणी किर्लोस्कर इंजिन असेल, पाणी शेताला देण्यासाठी किर्लोस्कर इंजिन असेल, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी शेती नांगरण्यासाठी त्या किर्लोस्कर कंपनीचा ट्रॅक्टर असेल, ठीक आहे नाही. शेती नांगरण्यासाठी आपल्या बैलांना जो नांगर आपण बैलांच्या पाठीमागं जो नांगर जोडतो त्याच्यामध्ये 9 नंबरी नांगर, 100 नंबरी नांगर, ठीक आहे नाही, असे नांगराचे सुद्धा छोटे मोठे प्रकार होते आणि यापैकी बरेचसे नांगर हे त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो किर्लोस्कर कंपनीचे वापरले जायचे, ठीक आहे नाही. म्हणजे टाटा बिर्ला, वालचंद शेठजी, किर्लोस्कर, ठीक आहे नाही,
ही मंडळीसुद्धा भारतामध्ये स्वातंत्र्याच्या पूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी उद्योगधंद्यामध्ये आपल्या देशाला प्रगतीपथावरती घेऊन जाण्यासाठी कार्य करत होते. बघा, या लोकांच्या जोडीनं अजूनही काही लोकांची नावं तुम्हाला सांगता येतील. कुपर इंडस्ट्रीज आपल्या महाराष्ट्रामधलं हे नाव आहे, नामांकित नाव आहे. अलीकडं फारशी त्याची चर्चा होत नाही किंवा त्यांच्या कंपन्या फारशा आपल्याला त्या ठिकाणी गाजावाजा झालेला दिसत नाही, की नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते 1970-75 या काळापर्यंत कुपर ही कंपनीसुद्धा विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी उद्योगधंद्याच्या क्षेत्रामध्ये म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेला त्या ठिकाणी प्रगतीपथावरती घेऊन जाण्यासाठी जी उत्पादनं लागतात ती उत्पादनं बनवण्यामध्ये कुपर कंपनीसुद्धा त्या ठिकाणी आघाडीवरती होती. जसं किर्लोस्कर कंपनीचा पंप होता शेतीमध्ये लावण्यासाठी, तसा कुपर नावाची जी कंपनी आहे तिचंसुद्धा एक त्या ठिकाणी शेतीवरती लावण्यासाठी पाण्याचा पंप होता. कुपर कंपनीचा सुद्धा नांगर होता, ठीक नाही. म्हणजे कुपर ही कंपनीसुद्धा त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अनेक प्रकारची उत्पादनं त्या काळामध्ये त्या ठिकाणी करत होते. म्हणजे कुपर हे सुद्धा त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी एक उद्योजक म्हणून त्या ठिकाणी काम करत होते, उद्योगपती म्हणून काम करत होते, ठीक नाही. आणि ही आपली कंपनी जवळची आहे, आपल्या सातारा जिल्ह्यामधली कंपनी. कुपर ही कंपनी सातारा जिल्ह्यामधील आहे. किर्लोस्कर ही कंपनीसुद्धा त्या ठिकाणी किर्लोस्कर वाडी आहे, वाळवा इस्लामपूर त्या भागामध्ये किर्लोस्कर वाडी आहे. त्या किर्लोस्कर वाडीला त्या ठिकाणी किर्लोस्कर कंपनीचीसुद्धा उत्पादनं केली जायची. आता संपूर्ण देशामध्ये त्यांच्या कंपन्या स्थापन झालेल्या आहेत. आज जर विचार केला तर असंख्य प्रकारची इंजिन्स की अगदी शेतीपंपापासून ते जहाजाला जोडणाऱ्या इंजिनांपर्यंत असंख्य प्रकार, अगदी JCPला जोडणारी, पॉकलॅनला जोडणारी, जहाजांना जी इंजिन्स बसवली जातात ही सगळी बऱ्यापैकी असंख्य प्रकारची इंजिन्स हे त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो किर्लोस्कर या कंपनीमधून बनवली जातात. आणि पूर्वीपासून त्याचा दर्जा, त्याची क्वालिटी ही एक नंबरची आहे, ठीक नाही. तर अशा व्यक्तींना विद्यार्थी मित्रांनो आपण त्या ठिकाणी उद्योजक असं समजतो किंवा उद्योगपती म्हणून आपण काय करत होतो त्यांना ओळखत होतो, ठीक नाही. आज उद्योग क्षेत्रामध्ये जर त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर या नावाने व्यतिरिक्त असंख्य नावं त्या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये उद्योगधंद्यामध्ये त्या ठिकाणी उद्योग करत असताना आपल्याला दिसून येतील. लक्षात येते. बघा, किर्लोस्कर असतील, कुपर असतील, ठीक आहे. बघा, रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेमध्ये, रयत शिक्षण संस्थेला मदत करण्यामध्ये कुपर कंपनीचा खूप महत्त्वाचा वाटा होता. शिक्षण महर्षी आणि सर्वांचे प्रेरणास्थान की ज्यांनी बहुजन समाजाला शिक्षण मिळावं यासाठी शिक्षण हे अगदी वाडी वस्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला. असे जे कर्मवीर भाऊराव पाटील होते, हे कर्मवीर भाऊराव पाटील त्या ठिकाणी हे शिक्षणाचं त्यांचं जे अखंड कार्य आहे हे अखंड कार्य करत असताना विद्यार्थी मित्रांनो कुपर कंपनीमध्ये सर्व्हिसला होते, नोकरी करत होते, आहे की नाही. आणि कुपर कंपनीनं सुद्धा त्यांना त्या ठिकाणी वसतिगृहांची स्थापना करणं, शिक्षण संस्था उभारणं यासाठी कुपर कंपनीनं त्या काळामध्ये एक आपली सामाजिक जबाबदारी म्हणून त्यांना खूप भाऊराव पाटलांना, कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्या ठिकाणी मोलाची मदत केलेली होती, हे तुम्हाला माहीत असावं. तर विद्यार्थी मित्रांनो हे सगळे पूर्वीचे उद्योगपती झाले. आजच्या काळामध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी विचार केला तर आजच्या काळामध्ये असंख्य उद्योजक आपले उद्योग त्या ठिकाणी भारतामध्ये आणि परदेशामध्ये त्या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येतात, ठीक की नाही. बघा, आज आपण रिलायन्स इंडस्ट्रीकडे मोठ्या आशेनं पाहतो. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये, देशाच्या जडणघडणीमध्ये रिलायन्स कंपनीचा विद्यार्थी मित्रांनो आज फार मोठा सिंहाचा वाटा आहे. रिलायन्स कंपनी ही अगदी रिटेल क्षेत्रापासून, म्हणजे आपल्याला ज्या जीवनावश्यक वस्तू आवश्यक असतात, आपण त्याला किराणा माल म्हणतो, त्या किराणा मालाच्या विक्रीपासून ते अगदी पेट्रोलियम क्षेत्रापर्यंत असंख्य उत्पादनं ही विद्यार्थी मित्रांनो आज रिलायन्स कंपनीकडून काय केली जातात, त्यांची विक्री केली जाते. म्हणजे आज भारतामध्ये आघाडीमध्ये जे उद्योगपती आहेत त्या उद्योगपतींमध्ये विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला
रिलायन्स कंपनीचं नाव हे त्या ठिकाणी आवर्जून घ्यावं लागेल. त्यानंतर रिलायन्सनंतर त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अदानी ग्रुपसुद्धा अलीकडच्या काळामध्ये भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी व्यवसाय करू लागलेला आहे. बांधकाम क्षेत्रामध्ये म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये किंवा इतर क्षेत्रामध्ये अदानी ही जी कंपनी आहे, ही कंपनीसुद्धा विद्यार्थी मित्रांनो फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काम करत असताना दिसून येते. म्हणजे त्यांनासुद्धा विद्यार्थी मित्रांनो आज आपण उद्योगपती म्हणून ओळखतो. काय करतो त्यांनासुद्धा आपण उद्योगपती म्हणून ओळखतो, ठीक आहे नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही सगळी नावं सांगितल्यानंतर तुमच्यासमोर असंख्य नावं, असंख्य उद्योगपतींचे चेहरे, त्यांची नावं तुमच्यासमोर त्या ठिकाणी आलेली असतील, ठीक आहे नाही. आज भारतामध्ये ज्या मोठमोठ्या कंपन्या काम करतात त्याच्यामध्ये या कंपन्यांच्या जोडीनं त्या ठिकाणी L&T, लार्सन अँड टुब्रो लिमिटेड ही कंपनीसुद्धा अनेक सेक्टरमध्ये काम करते. विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं मोठ्या उद्योजकांविषयी झालं, मोठ्या उद्योगपतींविषयी झालं. पण आपल्या शेजारीसुद्धा काही उद्योगधंदे आहेत. आपल्या शेजारीसुद्धा काही उद्योगधंदे आहेत. ते सुद्धा उद्योगपती आहेत. ते सुद्धा कोण आहेत? उद्योगपती आहेत. बघा आपल्या गावामध्ये एखाद्या व्यक्तीने एखादा छोटा व्यवसाय सुरू केला आणि काही वस्तूंचं जर तो उत्पादन करत असेल तर तो सुद्धा विद्यार्थी मित्रांनो एक उद्योगपती आहे. तो सुद्धा एक उद्योजक आहे. तो सुद्धा एक नव उद्योजक आहे. आणि खरं तर त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपल्यालासुद्धा त्या ठिकाणी उद्योगधंद्यामध्ये त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रगती करायची आहे. आपल्यालासुद्धा उद्योगधंद्याची काय करायची आहे? उभारणी करायची आहे. अशी प्रेरणा तुम्हाला मिळावी म्हणून विद्यार्थी मित्रांनो हा भाग आपल्या अभ्यासक्रमामध्ये काय केलेलं आहे? त्या ठिकाणी समाविष्ट केलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, देश पातळीवरील, राज्य पातळीवरील, आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही उद्योजकांची नावं आपण पाहिली. पण आपल्या भागामध्ये जे उद्योजक काम करतात त्यांच्याविषयी त्या ठिकाणी आपण थोडीशी माहिती घेऊया, की ज्यामुळं तुम्हाला ही संकल्पना त्या ठिकाणी काय होऊ शकेल? स्पष्ट होऊ शकेल. बघा आपली नातेपुते हे आपलं गाव आहे. बघा नातेपुते परिसरामध्ये सुद्धा असंख्य व्यक्ती त्या ठिकाणी उद्योगधंदा करतात. त्यांनासुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपण उद्योजक किंवा उद्योगपती असं म्हणू शकतो. बघा आता नातेपुतेच्या बाजूनं त्या ठिकाणी पालखी महामार्ग बनत आहे आणि हा महामार्ग बनत आहे, हे की नाही. बघा या महामार्गाच्या दक्षिणेला म्हणजे नातेपुते गावाच्या दक्षिणेला पोलीस स्टेशनपासून आपण कॅनॉल पास केला आणि कॅनॉलपासून आता त्या महामार्गाचं काम चालू आहे. त्या महामार्गाच्या अगदी तुम्ही 1000 ते 1500 फूट म्हणजे एक साधारणपणे ते 200 मीटर अंतरावरती तुम्ही गेला तर 200 मीटर अंतरावरती गेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी सुद्धा एक आपल्याला उद्योग सुरू असलेला दिसून येईल. साई उद्योग असं त्या उद्योगाचं नाव आहे, ठीक आहे नाही. त्या सन्माननीय बरडकर यांनासुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपण त्या ठिकाणी उद्योजक म्हणू शकतो किंवा ते सुद्धा एक उद्योजक आहेत, ठीक आहे नाही. विद्यार्थी मित्रांनो त्यांनी त्यांच्या मनामध्ये एक नवकल्पना त्या ठिकाणी त्यांना सुचली की या नातेपुतेच्या माळावरती त्या ठिकाणी आपण या ठिकाणी एक वर्कशॉप टाकावं आणि या वर्कशॉपमधून त्या ठिकाणी साखर कारखान्याला किंवा इतर कारखान्यांना ज्या काही स्पेअर पार्ट्स असतात, ज्या काही मशिनरी असतात त्यांची निर्मिती करून आपण त्यांना काय करावी? त्याची विक्री करावी, ठीक आहे नाही. आणि ही नवकल्पना त्यांना सुचल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो त्यांनी ही कल्पना प्रत्यक्षात आणली. त्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी स्वतःची जागा पाहिली. जागा पाहिल्यानंतर वर्कशॉप उभा केलं, भांडवल गुंतवलं, ठीक आहे नाही. वेगवेगळ्या कंपन्यांना संपर्क साधून त्यांच्याकडून त्या ठिकाणी त्यांनी ऑर्डर्स घेतल्या, ठीक आहे नाही. आणि त्यांना लागणारं जे स्पेअर पार्ट्स आहेत, ठीक आहे नाही, त्यांना लागणारं जे साहित्य आहे त्या साहित्याची निर्मिती करून त्यांना काय केली? विक्री करायला काय केली? सुरुवात केली. आणि हा उद्योग विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला या ठिकाणी नावारूपाला आलेला दिसून येतो. नावारूपाला आलेला दिसून येतो, ठीक आहे नाही. म्हणजे साई उद्योगाचे जे मालक आहेत बरडकर विद्यार्थी मित्रांनो ते सुद्धा आपल्या भागातले एक उद्योजक आहेत. ते सुद्धा आपल्या भागातले एक उद्योजक आहेत. तर त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन विद्यार्थी मित्रांनो आपण सुद्धा असा एखादा छोटा मोठा उद्योग उभा केला पाहिजे, ठीक आहे नाही. तर ही प्रेरणा तुमच्यामध्ये निर्माण व्हावी यासाठी त्या ठिकाणी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये उद्योजकतेचा विकास हे जे प्रकरण आहे ते प्रकरण त्या ठिकाणी काय केलेलं आहे? समाविष्ट केलेलं आहे. नातेपुतेचं राहू देत. नातेपुतेच्या बाजूला दहेगाव गाव आहे विद्यार्थी मित्रांनो.
आहे की नाही. दहेगाव या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी मोरे बंधूंनी अतिशय खडतर परिस्थितीतून प्रचंड मोठ्या कष्टानं, जिद्दीनं, चिकाटीनं त्या ठिकाणी आपला दूध व्यवसाय चालू केलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, अगदी त्या काळामध्ये राजदूत गाड्या होत्या. त्या राजदूत गाडीवरती शेतकऱ्यांकडे जाऊन त्या ठिकाणी दूध गोळा करायचं. ते दूध गोळा केल्यानंतर घरी आणायचं. घरी आणल्यानंतर त्या ठिकाणी ते कढईमध्ये ओतायचं, हे की नाही. मग त्याच्यापासून त्या ठिकाणी खवा तयार करायचा. हा तयार झालेला खवा शिंगणापूर, गोंदावलं या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी विकायचा, हे की नाही. हे काम त्या शरद मोरे नावाच्या उद्योजकांनी सुरुवातीच्या काळामध्ये केलं विद्यार्थी मित्रांनो, हे की नाही. आणि मग त्याच्यातून त्या ठिकाणी प्रेरणा घेऊन त्यांनी आपला व्यवसाय त्या ठिकाणी, छोटा व्यवसाय त्या ठिकाणी मोठा, मोठा व्यवसाय त्या ठिकाणी वाढ करत करत आज आपल्या माळशिरस तालुक्यामध्ये त्या ठिकाणी एक प्रचंड मोठा त्या ठिकाणी दूध संस्था, एक दूध एकत्रीकरण करणं, त्याच्यावरती प्रक्रिया करणं, त्याचं पॅकिंग करणं, पॅकिंग केलेलं दूध त्या ठिकाणी मार्केटमध्ये पाठवणं, असा खूप मोठा त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो त्यांनी दूध व्यवसाय सुरू केलेला आहे, ठीक नाही. म्हणजे अगदी लहानपणापासूनच त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी उद्योजक किंवा उद्योग करण्याची प्रेरणा त्यांना निर्माण झाली. आणि त्या प्रेरणेतून आज विद्यार्थी मित्रांनो एवढा मोठा दूध संघ त्यांनी काय केलेला आहे, त्या ठिकाणी स्थापन केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या दृष्टिकोनातून शरद मोरे हे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपल्या ग्रामीण भागातील एक उत्कृष्ट उद्योजक आहेत. आणि त्यांनी जसं उद्योगाची स्थापना केली आणि तो उद्योग नावारूपाला आणला, ठीक नाही, तशाच प्रकारची प्रेरणा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सर्वांनी घ्यावी. आणि त्यातून त्या ठिकाणी तुम्हीही एखादा छोटा मोठा त्या ठिकाणी काय करावा, उद्योगधंदा स्थापन करावा. काय करावा, उद्योगधंदा स्थापन करावा. तुम्ही उद्योजक व्हावं, तुम्ही स्वतःसाठी रोजगार निर्माण करावा, आपल्या भागातील लोकांसाठी रोजगार निर्माण करावा, आहे की नाही. या हेतूनं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या प्रकरणाचा काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. लक्षात येते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो उद्योजक किंवा उद्योगपती म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही, तर जी व्यक्ती एखादा उद्योग किंवा एखादा व्यवसाय करण्याची कल्पना करते, ती कल्पना करते, नुसती कल्पना करत नाही. म्हणजे नुसतं काय म्हणतो आपण त्याला, दिवा स्वप्न पाहत नाही, तर त्याला ती कल्पना सुचल्यानंतर ती कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्या कल्पनेवरती विचार करते. त्या कल्पनेवरती काय करते, विचार करते. आणि ती कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करते. त्यासाठी भांडवल गोळा करते, जमीन गोळा करते, यंत्रसामग्री गोळा करते, हे की नाही. आणि त्या ठिकाणी ती प्रत्यक्षात कल्पना आणण्यासाठी प्रयत्न करते, हे की नाही. ती कल्पना म्हणजे त्या ठिकाणी व्यवसायाची स्थापना करते. व्यवसायाची स्थापना करून त्या ठिकाणी त्या व्यवसायामधून त्या ठिकाणी वस्तू किंवा सेवांचं उत्पादन करते. आणि या वस्तू आणि सेवा विद्यार्थी मित्रांनो समाजाला पुरविते आणि त्याच्यातून पैसे मिळवते, त्याच्यातून नफा मिळवते. अशी व्यक्ती, त्या व्यक्तीला आपण विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी उद्योजक असं म्हणतो. त्या व्यक्तीला काय म्हणतो, त्या ठिकाणी आपण उद्योजक असं म्हणतो, हे की नाही. तर असा छोटा मोठा व्यवसाय करणारे, छोट्या मोठ्या वस्तूंचं उत्पादन करणारे हे सगळे विद्यार्थी मित्रांनो उद्योगपती आहेत. हे कोण आहेत, उद्योगपती आहेत, हे की नाही. नातेपुते भागामध्ये उद्योगधंद्याच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो असंख्य उद्योग नातेपुतेमध्ये त्या ठिकाणी स्थापन झालेले आपल्याला दिसून येते, हे की नाही. बघा फर्निचरचं तर त्या ठिकाणी काय म्हणता येईल, नातेपुते हे पश्चिम महाराष्ट्रातील नव्हे, महाराष्ट्रातील फर्निचर निर्मितीचं एक केंद्र बनलेलं आहे. फर्निचर निर्मितीचं काय बनलेलं आहे, एक केंद्र बनलेलं आहे. बघा नातेपुते गावामधील अनेक नवउद्योजकांनी या क्षेत्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो खूप मोठं नाव कमावलेलं आहे. अगदी छोट्या व्यवसायापासून फर्निचर निर्मितीच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये काही किमान भांडवलावरती, अगदी थोड्या पैशावरती सुरू केलेले हे जे व्यवसाय आहेत, हे व्यवसाय नातेपुते गावामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी मित्रांनो आज फर्निचरची निर्मिती करताना आपल्याला दिसून येतात. आणि अर्ध्या महाराष्ट्राला आणि अर्ध्या कर्नाटक राज्याला त्या ठिकाणी नातेपुते गावामधून त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो फर्निचर काय केलं जातं, पुरवलं जातं. आपण जाता येताना ह्या फर्निचरांच्या वर्कशॉपकडे पाहतो, काय नाही 4-5 माणसं तिथं कामाला दिसतात, स्प्रे चालला आहे तिथं, काही लोक वेल्डिंग करतात, ठीक नाही. पण विद्यार्थी मित्रांनो खूप मोठा विस्तारलेला हा व्यवसाय आहे. याच्यामधली जी उलाढाल आहे ती उलाढालसुद्धा प्रचंड मोठी आहे, ठीक नाही. बघा महिन्याला शेकडो कपाटं, शेकडो बेड्स त्या ठिकाणी निर्माण केले जातात, है की नाही. आणि हे एवढी मोठी आपली इथली बाजारपेठ नाही, है की नाही.
हे तयार केलेले कपाट असतील, जे बेड असतील किंवा जे इतर फर्निचर आहे, हे फर्निचर तयार करून ते अर्ध्या महाराष्ट्राला आणि इकडं अर्ध्या कर्नाटक राज्याला काय करतात, आपल्या नातेपुते गावचे हे सगळे जे नवउद्योजक आहेत, हे सगळे नवउद्योजक अर्ध्या महाराष्ट्राला आणि अर्ध्या कर्नाटक राज्याला त्या ठिकाणी फर्निचरचा काय करतात, पुरवठा करतात. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर खूप मोठं अभिनंदन करायला पाहिजे. अशा उद्योजकांचा त्या ठिकाणी गावानं खूप मोठा सन्मान करायला पाहिजे. पण त्यासाठी मनसुद्धा मोठं पाहिजे आपलं. अशा उद्योजकांचा खूप मोठा काय केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे, की जेणेकरून त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्या ठिकाणी आपल्या भागामध्ये असे असंख्य त्या ठिकाणी उद्योजक काय होतील, तयार होतील. असंख्य उद्योजक काय होतील त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तयार होतील, आहे की नाही. तर हे सगळं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी उद्योजक म्हणजे काय, उद्योजकतेचा विकास कसा, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट तुमच्यामध्ये त्या ठिकाणी उद्योजकतेचा विकास कसा पद्धतीनं त्या ठिकाणी केला जाऊ शकतो. उद्योगपती म्हणजे नेमकी कोणती व्यक्ती विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये नेमके कोणते गुण असतात. उद्योजकाला नेमकी उद्योगधंदा करत असताना त्या ठिकाणी कोणती कार्य पार पाडावी लागतात, त्याच्याकडे कोणत्या क्षमता असतात, या सर्व बाबींचा विचार आपल्याला या प्रकरणामध्ये करावायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला उद्योजकतेचा विकास या प्रकरणाच्या नावामध्ये किंवा या प्रकरणाची जी आपण आता प्रस्तावना पाहिली, त्या प्रस्तावनामध्ये एवढं जरी तुमच्या लक्षात आलं की उद्योजक म्हणजे दुसरं तिसरं कोणीही नसून जी व्यक्ती, आपण एखादा व्यवसाय करावा, आपण एखादा उद्योगधंदा स्थापन करावा, त्याच्यातून वस्तू आणि सेवांचं उत्पादन करावं, त्याच्यातून वस्तू आणि सेवांचं काय करावं, उत्पादन करावं, त्याची विक्री करावी समाजाला आणि त्याच्यातून आपण पैसे कमावे, त्याच्यातून आपण नफा कमावा आणि समाजाच्या ज्या गरजा आहेत त्या गरजांची देखील काय करावी, पूर्तता करावी, ठीक नाही. असा विचार सुचणारी आणि तो प्रत्यक्षात आणणारी व्यक्ती म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी उद्योजक आहे, ठीक नाही. तर या उद्योजकाची व्याख्या, उद्योजकाच्या पात्रता काय असतात, त्याच्या ठिकाणी कोणते गुण असतात, त्याला कोणती कार्य पार पाडायची असतात, ठीक नाही, ही सगळी माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये घ्यायची आहे. लक्षात येते. तर प्रस्तावनेसाठी आपला एवढाच व्हिडिओ त्या ठिकाणी आपल्याला भरपूर झाला. उद्याचा जो व्हिडिओ आपण पाहणार आहोत त्या व्हिडिओमध्ये या प्रकरणामध्ये काही अवघड संज्ञा किंवा जे शब्द आपण कधी ऐकलेले नसतात त्या शब्दांचा त्या ठिकाणी आपण पहिल्यांदा अर्थ जाणून घेऊया, की जेणेकरून हे प्रकरण त्या ठिकाणी आपल्याला समजण्यासाठी काय होईल, त्या ठिकाणी सोपं जाईल. तोपर्यंत सर्वांना विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद.